बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. शेतकऱ्याच्या जीवनाची रोजच परीक्षा असते, तसंच भूषणची आज कॉलेजची शेवटची परीक्षा. तुम्ही काय करता? मी बी इकॉनॉमिक्स करतोय. वाटत नाही. चित्रपट सृष्टीत जाऊन काम करावे अशी प्रत्येक कलाकाराची अपेक्षा असते, मात्र ही अपेक्षा निवडक लोकांची पूर्ण होते. शिरपूर तालुक्यातील चित्रपट क्षेत्रात जाऊन काम करण्याची अपेक्षा या चित्रपटामुळे पूर्णत्वास आली असून त्या चित्रपटात स्थानिक कलाकारांच्या प्रमुख भूमिका ध्यास या चित्रपटातून साकारल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची बहुतांशी शूटिंग ही शिरपूर तालुक्यात करण्यात आली होती. यावेळेस आमदार काशीरामजी पावरा व लोकप्रतिनिधी भूपेश भाई पटेल यांनी या चित्रपटात प्रोत्साहन दिले होते व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन त्यांना मदत पुरवली होती. शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सुरुवात झाली असून त्याचे 2 भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. स्थानिक कलाकारांना याच प्राधान्य दिल्याने या चित्रपटाची तालुकाभरात विशेष प्रतीक्षा होती. मुंबई येथील धर्मा पिक्चरने सदरचा चित्रपट तयार केला असून दिग्दर्शक बिपिन भाई जाधव यांनी हा दिग्दर्शित केला आहे. सदर चित्रपटात स्थानिक कलाकार म्हणून कलावंत ST पाटील, ज्ञानेश्वर जाधव, विजय पवार, विजय मालवे, निलेश राजपूत, भूपेंद्र महाजन, सागर पवार, सागर महाले, दीपेश चौधरी, जयेश माळी, हरपाल राजपूत, मनोहर पाटील इत्यादी कलाकारांनी काम केले आहे. शिवाय मुंबईचे कलावंत मकरंद गोस्वामी, राजकिरण जाधव, भूषण, दीप्ती सावंत यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाबाबतची अधिकची माहिती यातील शिरपूर येथील सहकलाकार निलेश राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. हॅलो फ्रेंड, मी निलेश राजपूत, ध्यास मूवी चित्रपटातील सेकंड लीड रोल कलाकार. सदर हा चित्रपट शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आहे व या चित्रपटाची शूटिंग शिरपूर तालुक्यात व शिरपूर काही ग्रामीण भागामध्ये करण्यात आलेली आहे. ध्यास या मराठी चित्रपटासाठी आम्हाला प्रोत्साहन दिले माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल आणि आमदार काशीराम पावरा यांच्या सहकार्यानुसार स्थानिक कलाकारांना खूप खूप प्रोत्साहन मिळाले. मुंबई येथील धर्म पिक्चर्सचे दिग्दर्शक बिपिन जाधव यांनी शिरपूरच्या व शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित हा पिक्चर तयार केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली म्हणजे या शूटिंगसाठी मुंबई येथील कलाकारांसह स्थानिक कलाकारांना खूप प्राधान्य दिलं. मी निलेश राजपूत एक कलाकार म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की ध्यास हा चित्रपट OTT वर रिलीज झाला असून मी सर्व महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की या चित्रपटासाठी भरभरून प्रोत्साहन द्यावं आणि तसंच खानदेशातील मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा आणि याच्यात भरभरून त्यांनी प्रोत्साहन द्यावं, मी अशी विनंती करतो. धन्यवाद. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.